वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलान्दरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अज्ञानतिमिरं दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दूसरे चरण संततिया नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्री सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल श्री विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरी बैसवू पाऊले श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिये पाऊली या कारणे मी साऊली न संडीच तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाचे अधिष्टी तू सकळ स्त्री विद्येची सृष्टी धात्रा होय। आपल्या किसनगिरी महाराज हरिभक्तपरायण वैकुंठवासी बंसी बाबा वैकुंठवासी पांडुरंग महाराज आणि वैकुंठवासी कृष्णदेव महाराज या संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर वैकुंठवासी अंबादास महाराज क्षीरसागर आणि परमपूज्य गुरुवर्य देवगडचे बाबाजी आणि देवीदास महाराज ज्ञानेश्वर महाराज रचनास्थान संस्थान नेवासा यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत ज्ञानेश्वर महाराज 750वा जन्मोत्सव सोहळा आणि त्या अनुषंगाने आजची ही काल्याची हरिकीर्तन सेवा आहे। त्या निमित्ताने आजचे संत पूजनाचे यजमान किसनराव भाऊ कोठीवाले स्वर्गीय कुसुमबाई टाक यांच्या स्मरणार्थ श्री मुकुंद भाऊ टाक यांच्याकडे ही सेवा आहे। त्याचप्रमाणे ज्यांचं महाप्रसादाचं या ठिकाणी योगदान आहे असे आपल्या सर्वांच्या परिचित असणारे स्वर्गीय बबनराव पटेल मडके यांच्या स्मरणार्थ ही काल्याच्या कीर्तनाची पंगत संपन्न होणार आहे। हरिकीर्तन सेवा झाल्यानंतर आणि त्या पंक्तीचं जे काही सेवा आहे ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे आपले सर्वांचे आदरणीय ॲडव्होकेट अनिल भाऊ मडके पाटील यांची ही आज महाप्रसादाची सेवा आहे। गेल्या 7 दिवस ज्यांनी सकाळचं अन्नदान केलं, सायंकाळचं अन्नदान केलं
या सर्वांना प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियमची साथ देणारे, विनेकरी, भालदार, चोपदार, या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणारे, त्यानंतर शिवप्रसाद साऊंड सिस्टीमवाले, या सर्वांच्या चरणावर दंडवत करत असताना आज काल्याची हरिकीर्तन सेवा आहे. त्या हरिकीर्तन सेवेसाठी जो अभंग या ठिकाणी चिंतनासाठी उपस्थित केलेला आहे, तर साधू जगतवंदनीय जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातील महत्त्वाचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज या मृत्यूलोकामध्ये येण्याची प्रतिज्ञा करतात. विठाला 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 विठाला. प्रत्येक गावामध्ये या महिन्यामध्ये, या श्रावण मासामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असतो. असं कुठलंच गाव नाही त्या गावामध्ये सप्ताह नाही, वाडी नाही, वस्ती नाही. प्रत्येक घरामध्ये सुद्धा नवनाथाचं, गुरुचरित्राचं, शिवलीलामृताचं पारायण या महिन्यामध्ये माणसं प्रेमाने, जिव्हाळ्याने, श्रद्धेने करत असतात. आपण सुद्धा आपल्या गावामध्ये श्रद्धेने, प्रेमाने, जिव्हाळ्याने, प्रभू परमेश्वरावर आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे. त्यामुळे आपण सुद्धा आज या सांसारिक जीवनामध्ये, या प्रापंचिक जीवनामध्ये, धावपळीच्या काळामध्ये आपला वेळ अनमोल आहे, त्यापेक्षा जीवन अति अनमोल झालेलं आहे. तरीसुद्धा आपण वेळ काढलेला आहे, कारण आपला काळ धन्य व्हावा, आपला वेळ धन्य व्हावा, आपलं जीवन धन्य व्हावं, आपलं आयुष्य धन्य व्हावं. त्यासाठी परमेश्वरावर साकडं घालण्यासाठी याच महिन्यामध्ये संकल्प केला जातो. म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. विठाला 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 विठाला. आपला परिसर म्हटलं का ज्ञानोबऱ्यांचा परिसर आहे, हा माऊलींचा परिसर आहे, हा श्रद्धेचा परिसर आहे. या परिसरामध्ये ज्यांचा जन्म झाला ते ज्ञानोबऱ्यांचे सर्व लेकरं आहेत. काहीतरी पाठीमागच्या अगणित अशा जन्माचं पुण्य शिल्लक असल्यामुळे या नेवासा तालुक्यामध्ये जन्म होत असतो. पुण्याशिवाय या तालुक्यामध्ये जन्म होत नाही. आणि जन्म झाल्यानंतर ज्ञानोबराची कृपा जर आपल्यावर हवं असं वाटत असेल तर आपण ज्ञानेश्वरीचा जवळ जाऊ. पण ज्ञानेश्वरी आपल्याजवळ कशी येईल, आपल्या हृदयामध्ये ती कशी साठवेल, साठवलेली कशी आठवेल, यासाठी काहीतरी साधना करावी लागते. आणि साधना करण्यासाठी आपण ज्ञानोबरासारखे उपदताची ज्ञानी नाही आहेत. ज्ञानोबरा उपजताची ज्ञानी होते. आपल्याला ज्ञान प्राप्त करावं लागतं. ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधना करावी लागते, भक्ती करावी लागते, उपासना करावी लागते, अनुष्ठान करावं लागतं, नित्य नेम करावा लागतो, सत्संग करावा लागतो, चांगल्या देवमान्य, शास्त्रमान्य अशा सत्पुरुषाची, महात्म्याची संगत करावी लागते, सेवा करावी लागते. आणि सत्संगाशिवाय, सेवेशिवाय ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. कारण कुठलंही ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचं असतं, आशीर्वाद महत्त्वाचे असतात, कृपा प्रसाद महत्त्वाचा असतो. आणि म्हणून या कृपा प्रसाद आपल्याला दान करण्यासाठी आपल्या परिसरातील आपले देवगडचे बाबाजी, त्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे, आपल्यावर कृपा आहे. ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अशा ज्ञानोबऱ्यांच्या रचनास्थानाची आपल्यावर कृपा आहे.
हा तालुका म्हणजे ज्ञानी तालुका आहे. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. विठाला 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 विठाला. 100 वर्ष होऊन गेले. गंगागिरीजी महाराज जेव्हा बेटावर होते तेव्हा नारायणगिरी महाराजांनी त्यांची सेवा करण्याचा योग आला. आणि सेवा करण्याचा योग आल्यानंतर वेदशास्त्र संपन्न एक साधू आपल्या परिसरामध्ये आहेत. त्यांचं नाव आहे वाल्मिक महाराज. भामाठाणला त्यांनी विचारले, या गोदावरीमध्ये असा एक काळ होता, त्या काळामध्ये काही महिला मंडळ धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर काही मुलं आंघोळ करता करता त्या खड्ड्यामध्ये गेले, अजून पुन्हा आलेच नाहीत. या गोदावरीच्या पात्रामध्ये असे बरेच रांजण खळगे आहे, त्याचं कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, याच तीरावर ज्ञानोबराय विसावले होते. पण ज्ञानोबराय का विसावले या तालुक्यामध्ये? ज्ञानोबरायांनी आळंदीला ज्ञानेश्वरी का लिहिली नाही सिद्धबेटामध्ये? तिथं 84 सिद्ध हे साक्षात सिद्धेश्वराच्याच भेटीसाठी सिद्ध आहेत. मग ज्ञानोबरांनी शुद्धीपत्र घेतल्यानंतर गोदावरीच्या तीरावरच मोहनी राजाच्या पवित्र स्थानावरच का विसावले? तेव्हा त्याचा भाव मात्र त्या काळामध्ये गंगागिरीजी महाराजांनी काढला. त्यांनी सांगितलं, शास्त्रामध्ये पूर्वमीमांसेचे शास्त्र जे कार्य आहेत, विद्यारण्य स्वामी, अशा विद्यारण्य स्वामीचा बराचसा काळ या गोदावरीच्या तीरावर गेलेला आहे. आणि या विद्यारण्य स्वामींनी विचारसागरासारखा, वृत्ती प्रभाकरासारखा उच्च कोटीचा वेदांत शास्त्राचा ग्रंथाची रचना आणि टीका सुद्धा याच स्थानावर झाली. चालता चालता ज्ञानोबरायांना सुद्धा त्यांच्या चरणाची चाहूल लागली, म्हणून ज्ञानोबराय विसावले. विठाला विठाला म्हणून आपण महान भाग्यवान आहोत का या तालुक्यामध्ये आपला जन्म झालेला आहे. दुसरं परम भाग्य आहे, या तालुक्यामध्ये जन्म झाला हे भाग्य आहे. पण या तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला आणि आपलाही जन्म झाला. ज्ञानेश्वरी काहींच्या मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी काहींच्या कंठस्थ आहे, ज्ञानेश्वरी काहींचं जीवन आहे, ज्ञानेश्वरी काहींचं आयुष्य आहे आणि ज्ञानेश्वरी काहींचं भविष्य आहे. पण या तालुक्यामध्ये जन्माला येऊन जीवन जगत असताना जर ज्ञानेश्वरी पासून जर आपला एक क्षण जरी विसंगत गेला, तरी जसं त्या स्तनपान करणाऱ्या आईला जसं पाना फुटल्यानंतर माझं वाटतं मी त्या मुलाला कधी स्तनपान करील, तैसे गीतेचे दुबते वत्स्य करुणी पार्थाते, दुभिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय. अर्जुन जसं वासरू झालेलं आहे भगवान श्रीकृष्ण रूपी गायीचं, आणि जसं भगवंताला पणा फुटल्यानंतर अर्जुनाला सांगावं लागत नाही याचं स्तनपान कर, म्हणून 18 अध्याय झाले, तसं या तालुक्यामध्ये जन्माला येऊन ज्ञानेश्वरीची साधना सोडून जर जीवन जगत असलेला जीव आहे,
तो या तालुक्यामध्ये जन्म मिळाला, पण या तालुक्याचा महिमा नाही कळाला. विठाला विठाला आणि जन्माला येण्यापुरतं पुण्य प्रत्येकाच्याच पदरी असतं. कारण जन्माच्या अगोदर फक्त पुण्यच माहीत असतं, पाप माहीत नसतं. जन्माला आल्यानंतर पुण्य करायचं का पाप करायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार ठरलेला आहे. पाप पुण्य तुझे हती, धर्माची तू मूर्ती. जन्माला आल्यानंतर धर्म करायचा आहे की अधर्म करायचा हे ज्याच्या त्याच्या हातचा प्रश्न आहे. पण आल्यानंतर पुण्यच करावं किंवा या जगाकडून पुण्य करून घ्यायचंय म्हणून ज्ञानोबरायासारख्या संतांना महाविष्णूचा अवतार म्हणून प्रगट व्हावं लागतं. तुकोबरांना विष्णू म्हणून प्रगट व्हावं लागतं. निवृत्तीनाथांना महादेव म्हणून प्रगट व्हावं लागतं. सोपान देवाला ब्रह्मदेव म्हणून प्रगट व्हावं लागतं. आणि मुक्ताबाईला जगदंबा माता म्हणून प्रगट व्हावं लागतं. विठाला 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 विठाला. पण ज्ञानोबराय आहेत, तुकोबराय आहेत, पण आपल्याला दिसत नाहीत. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असून सुद्धा ज्ञानोबरायांवर आपली श्रद्धा कमी कमी होत जाते. आळंदीला गेल्यानंतर सुद्धा इंद्रायणीचं पाणी गढूळ आहे, स्वच्छ नाही अशी भावना निर्माण होते. पैठणला गेल्यानंतर सुद्धा गोदावरीचं पाणी चांगलं नाही असं मनामध्ये विचार येतो. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं पाणी सुद्धा चांगलं नाही असा मनामध्ये विचार येतो. क्षेत्रामध्ये गेल्यानंतर क्षेत्राची कृपा होण्यासाठी क्षेत्रामध्ये सुद्धा तपश्चर्याच करावी लागते. विठाला 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 विठाला. आणि क्षेत्रामध्ये राहण्यासाठी क्षेत्र संन्यासच घ्यावा लागतो असं नाही, पण कशाचा त्याग करावा आणि कशाचं सेवन करावं. क्षेत्रामध्ये तीर्थाला प्राप्त करावं लागतं. बाप तीर्थ पंढरी तीर्थाला प्राप्त करावं लागतं. तीर्थाला प्राप्त करण्यासाठी आपल्या आईची आणि वडिलाची आपल्याला कृपा आशीर्वाद असावे लागतात. पंढरपूरला, पैठणला, आळंदीला गेल्यानंतर आपण आपल्याकडूनही पुण्य करून घेतो आणि आपल्या संगतीमध्ये आलेला व्यक्तीही पुण्यवान बनतो. हा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. विठाला 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 विठाला. कधी कधी आई वडील हयात नसतात, पण आई वडिलाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी आई वडिलापेक्षाही ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि वरिष्ठ जे संत असतात ते सुद्धा आई वडील गेल्यानंतर तह्यात कायम संत आई आणि वडील म्हणून आपली सेवा निभावत असतात. तुम्ही संत माया बापा कृपा. संत आई होतात, संत माय होतात, पण कधी कधी या पदाचं चिंतन होत असताना, भाव प्रगट करत असताना संत माय होतात. मग संत माय झाल्यानंतर, आई झाल्यानंतर त्यांना विंटाळ नाही का? एकीकडे संत आई होतात आणि दुसरीकडे ते संत सांगतात की तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. या पदाचा भाव प्रगट करत असताना देवापाशी विटाळशी नसावी, पण विटाळशी नसावी म्हणजे विटाळशी कोण? विटाळशी जर स्त्री आहे तर इथं तुम्ही माय कशासाठी होतात? जी माय होते तिला पुल्लिंग आहे का? नाही. जी माय आहे तिला स्त्रीलिंगच असतं आणि स्त्रीलिंग असणारी माय ही विटाळशी आहे आणि ती देवापाशी नको. देवापाशी नको, मात्र देवाचा भाव ती प्रगट कसा करील? आणि देवाचा भाव प्रगट केल्याशिवाय देवत्व सिद्ध कसं होईल महाराज? या पदाचं थोडंसं चिंतन करा ना. मग महाराजांनी सांगितलं तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. याचा अर्थ असा आहे वासनेचे काही प्रकार आहेत. सात्विक वासना, राजस वासना आणि तामस वासना. सात्विक वासना सत्वगुणामध्ये प्रगट होते.
राजस वासना संसारामध्ये प्रपंचामध्ये प्रगट होते आणि तामस वासना पाप निर्माण करण्यासाठी निर्माण होते. अशी वासना देवापाशी नको, आणि जर आली तर तिला विटाळशी म्हणा. विठाला 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 विठाला. नाही त्या विटाळ अखंड सोवळी, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, नाही त्या विटाळ अखंड सोवळी. त्या सोवळी काही सोहळे असतात आणि काही सोवळे असतात. काही सोहळ्यातले सोवळे असतात आणि काही सोहळ्यातले सोहळ्यातच असतात. पण महाराज सोहळ्यातले सोहळ्यामध्ये येतात, तेच प्रतिज्ञा करू शकतात. सोवळे जे पवित्र आहेत ते, आणि जे पवित्र आहेत त्यांचा सोहळा असतो. याही भूमंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. ज्यांचा सोहळा वैकुंठामध्ये गाजतो तेच या ठिकाणी आपल्यासाठी येतात, कारण ते सोहळे आहेत आणि सोहळे करण्यासाठी येतात. विठाला 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 विठाला. बरेच सोहळे आहेत, पण सगळ्यांना सोहळा करता आला नाही. काही जगद्गुरू, सगळेच जगद्गुरू सोवळे आहेत, सगळे जगद्गुरू सोवळे आहेत, सगळ्यांनी सोहळा करण्यासाठी आले, पण काहींनी सोहळा मर्यादित केला. कृष्णम वंदे जगद्गुरू सोवळे आहेत, पण इथं आले पण त्यांनी अर्जुनाचा सोहळा केला. पण निमित्त कारण अर्जुन आहे, जगाचा एक प्रतिनिधी म्हणून, विश्वाचा प्रतिनिधी म्हणून अर्जुनाचा स्वीकार केला. तू सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुळदिवा. अर्जुना, तुला गीता सांगितली म्हणजे संपूर्ण यादवांना सांगितल्यासारखी आहे. यादवांना पुन्हा गीता भाष्य करण्याची गरज नाही आहे. कृष्णाचं कार्य संपलं, अवतार कार्य. सोवळे आहेत, सोहळा केला. दुसरे जगद्गुरू या मृत्यूलोकामध्ये आले. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य, दंडवत आचार्य, दंडवत आचार्य. तुका प्रणिपात दंडवत आचार्य, दंडवत आचार्य, दंडवत आचार्य. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, आनंदाची पुष्टी अंगी तव ते संगे उद्धरती. आद्य शंकराचार्य या मृत्यूलोकामध्ये सोवळे होते आणि सोहळा करण्यासाठी आले. पवित्र असल्याशिवाय पावित्र्याचं दान करण्यासाठी येता येत नाही. आणि सर्व सुखी फक्त संत आहेत, ते सुख देऊ शकतात. जो सुखी झालेला आहे त्याच्याजवळ सुखाला मर्यादा आहे. पण जे सर्व सुख घेऊन आलेले आहेत ते मात्र जगाला सुख देऊ शकतात. आपण श्रीमंत असावं लागतं, नंतर दुसऱ्याची गरिबी जात असते. विठाला 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 विठाला. आद्य शंकराचार्य आल्यानंतर त्यांनी सुद्धा या जगाकडे पाहिलं. जेव्हा आद्य शंकराचार्य आल्याने या जगाकडे पाहिलं, या जगातला एकही जीव त्या काळामध्ये आद्य शंकराचार्यांना सुखी दिसला नाही. आणि आद्य शंकराचार्यांनी या जगाच्या दुःखाचं कारण शोधलं. कारण शोधल्यानंतर सांगितलं, संपूर्ण जग हे मृत्यूलोकाने ग्रस्त झालेलं आहे आणि या मृत्यूलोकातल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त एकाचीच भीती आहे, मला मृत्यू कधी येईल, कुठं येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही. गरीबातल्या गरीबाला सुद्धा 3 प्रश्न सुटले नाहीत. एकनाथ महाराज, जाऊ द्या, गरीब हा गरीबच असतो,
पण या जगामध्ये सार्वभौम राजाला सुद्धा हा प्रश्न सुटला नाही. मरण कधी, मरण कुठं आणि मरण कसं. कधी, कुठं आणि कसं, या 3 प्रश्नाची उत्तरं सार्वभौम राजाला सुद्धा सुटली नाहीत. म्हणून संतांना शरण जावं लागतं. हा सुखरूप मार्ग सांगणारे दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य. विठाला विठाला सुखरूपाचा मार्ग जो आहे, तो मार्गाचा शोध जर कोणी घेतला असेल तर तो आद्य शंकराचार्यांनी घेतला. सर्व सुखाचा शोध घेऊन त्या सर्व सुख देणाऱ्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार विदाज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाति विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू 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 विठ्ठला. कागा दाविला कागा दाविला कागा दाविला जगदाकार म्हणून आवडते पाय. म्हणून आवडते पाय. कशासाठी तुकोबऱ्या जन्माला येतात त्याचं हे कारण आहे. वैकुंठामध्ये विष्णू सत्य आहे, कैलासामध्ये महादेव सत्य आहे, स्वर्गामध्ये ब्रह्मदेव सत्य आहे. पण कोणतं सत्याचं अधिष्ठान असं निर्गुण निराकार आहे का जे भक्तासाठी सगुण साकार होतं. निर्गुण निराकार आहे पण भक्ताच्या भक्तीसाठी सगुण साकार होतं. ते स्वर्गामध्ये नाही, ते वैकुंठामध्ये नाही, ते कैलासामध्ये नाही, तिथं त्याचं खंडन होतंय. पण मृत्यू लोकामध्ये त्याचं खंडन होत नाही. का? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तू वर्तमानामध्ये सत्य आहेस, तू भूतकाळामध्ये सत्य आहेस आणि पुढे भविष्यामध्ये तू सत्य असेल. का बरं? मी आहे, माझं राहणंही तुझ्यामुळे आहे. तुझ्यापेक्षा मी किती असत्य आहे हे फक्त तुलाच माहीत. तुझ्यापेक्षा मी किती लबाड आहे हे फक्त तुला माहीत आहे. कारण तुझ्या नंतर तुम्हाला जन्माला घातलेला आहेस. त्यामुळे मी किती पापी आहे मला माहीत नाही. मी कळत नकळत किती पाप केलं हे मला माहीत नाही, तुला माहीत आहे. कारण तू सत्य आहेस. मी फक्त तुझ्या समोर आल्यानंतर सत्य होतो. मी नसतानाही तू सत्य होता, मी असतानाही तू सत्य आहे आणि मी नसताना सुद्धा तू सत्य आहेस. म्हणून तीनही काळाचा विचार केला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. का रे बाबा, तू एवढा सत्य आहेस ना, मग हा जगाचा मायावी बाजार तू का भरलास? कागा दाविला कागा दाविला कागा दाविला जगदाकार. कशासाठी हे जग दाखवलं तू? धुंद झाला तुझा दरबार, हे कशासाठी दाखवलं? मला हे आवडत नाही, परंतु
निर्गुण निराकार परमात्मा विटेवर आहे आणि निर्गुण निराकार परमात्मा शब्दाच्या सामर्थ्याने, शास्त्राच्या सामर्थ्याने, भक्तीच्या सामर्थ्याने, ज्ञानाच्या सामर्थ्याने, वैराग्याच्या सामर्थ्यानं वाङ्मयामध्ये त्याची मूर्ती बनवणारे तुम्ही संत याच मूर्ती लोकामध्ये आहात. म्हणून आवडते पाय तुझे चरण. तुझं स्वरूप का आवडतं? तुझ्या चरणापासून, तुझ्या स्वरूपापासून वेगळं होऊ वाटत नाही. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, तुझं वाचूनी केशवा आणून आवडे. वेगळं होऊ वाटत नाही. आणि पुन्हा 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 तुझ्या चरणाच्या जवळ, तुझ्या भक्तीच्या जवळ, तुझ्या साधनेच्या जवळ साधक होऊ वाटतं. तुझ्या ज्ञानाजवळ काहीतरी साधना करावीशी वाटते. उपासक म्हणून काहीतरी उपासना करावीशी वाटते. भक्त म्हणून काहीतरी भक्ती करावीशी वाटते. कोणाला वाटत नाही? प्रत्येकालाच वाटतं. तुकोबराय सांगतात जीवाला वाटतं, यात नवल नाही. मी जगद्गुरु असून सुद्धा मला पुन्हा पुन्हा जन्माला येऊ वाटतं. संतांना या मृत्यू लोकामध्ये येऊ वाटतं. पण महाराज, जीवही मृत्यू लोकामध्ये येतात पण संसार केल्याशिवाय राहत नाहीत. जीवही जन्माला येतो, प्रपंच केल्याशिवाय राहत नाही. जीवही जन्माला येतो, परमार्थ केल्याशिवाय राहत नाही, पण फलाची प्राप्ती होत नाही. प्रत्येक जीव जन्माला येतो पण बहुत सुकृती नरदेह लाधला आणि भक्ती बी न गेला. जीव जन्माला येतो पण फल प्राप्त होत नाही. संत विचार करून जन्म घेतात, विचार करून येतात, विचार करून राहतात आणि विचार करून जातात. विठाला विठाला शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे
हिताहित जगाचे उठून आले संत हिताहित जगाचे हिताहित जगाचे हिताहित जगाचे विचार करून येतात, विचार करून राहतात आणि विचार करून जातात. विचार करून आले ज्ञानोबराय. आल्यानंतर आत्म्याचा विचार केला, अमृतानुभव दिला. विचार करून आले मित्राचा, सांगदेवाला 65 प्रकारचं ज्ञान देऊन गेले. विचार करून आले श्रोत्याचा, ज्ञानेश्वरी देऊन गेले. विचार करून आले लोकाचा, हरिपाठ देऊन गेले. विठाला विठाला आपण येताना विचार करत नाहीत, आल्यानंतरही आपला विचार होत नाही. किती प्रयत्न केला विचार होण्याचा, तर अविचार झाल्याशिवाय राहत नाही. आणि जाताना सुद्धा विचाराने जात नाहीत, पाठीमागच्याचे भांडणं लावूनच जातो. एवढं आपलं मोठेपण. आपला महिमाच वेगळा आहे. संतांचा महिमा वेगळा आणि आपला महिमा वेगळा आहे. संतांचा महिमा गेल्यानंतरही 750 वर्षापर्यंत राहतो, कारण त्यांचा महिमा व्यक्तिगत नसतो. आपला महिमा व्यक्तिगत आहे, आपला पुरता मर्यादित आहे. परंतु संतांचं तसं नाही. हे विश्वची माझे घर असा व्यापक महिमा असल्यामुळे विश्वच त्यांचं होऊन बसतं आणि म्हणून विश्व त्यांना सोडत नाही. विठाला विठाला परंतु जन्माला आल्यानंतर आपण संसारिक आहोत म्हणून संसार करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. जन्माला येताना संसारही नाही आणि संसारिकही नाही. जन्माला येताना आपण प्रापंचिकही नाही तर प्रपंचही नाहीत. जन्माला येताना फक्त आपण परमार्थिक आहोत असा जर विषय अंतःकरणामध्ये ठेवला की येताना आपण परमार्थिक आहोत आणि परमार्थिक म्हणून आलोत म्हणून परमार्थ करायचा आहे. ज्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे तो परमात्माच माझ्या हृदयामध्ये नटलेला आहे. देव नटला भरोने उरला चराचरी भरोने उरला चराचरी भरोने चराचरी भरोने देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरी देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरी. महाराज देव नटलेला आहे पण नटलेला तो दिसत नाही. कोणाला दिसतो बरं देव नटलेला? गुण आला विटेवरी पितांबरधारी सुंदर पितांबरधारी सुंदर डोळे कान तये ठाई मन पाई राहो हे मन पाई राहो हे. हे राहण्यासाठी हे मन त्याच्या पायावर राहण्यासाठी तो नटलेला आहे. जसं लग्नामध्ये वरबाप वरमाई नटते आणि नटल्यानंतर ती खून पडते का हा वरबाप आणि ती वरमाई.
नाही का? हा वरबाप आणि ती वरमाई. कशामुळे? नटल्यामुळे. तसं देव कुठं नटलाय? तो कोणाला दिसतो? ज्याला दृष्टी आहे त्यालाच तो नटलेला दिसतो, ज्याला डोळे आहेत त्याला तो दिसत नाही. विठाला विठाला मुगुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई वो. असा तो नटलेला आहे. पण तो कोणाला दिसतो? ज्याला दृष्टी आहे त्याला दिसतो, ज्याला डोळे आहेत त्याच्याजवळ उभा राहिला तरी दिसत नाही. विठाला विठाला पण जगामध्ये सुद्धा तुकोबऱ्यांना पाहणारे काही साधक होते महाराज. तुकोबऱ्याला कोणी पाहिलं? या मृत्यूलोकामध्ये फक्त जे रत्न आहेत त्या रत्नांनीच फक्त तुकोबऱ्यांना पाहिलं. आता हे रत्न कोणते? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा नाही नाही नाही. या रत्नामध्ये अनर्थ सांगितलेले आहेत 16. हे रत्न माणसाचा प्राण घेतात किंवा यासाठी प्राण द्यावा लागतो. असे 14 टाळकरी आहेत तुकोबरायांचे. गंगाराम मावळासारखे, संताजी जनगाडेसारखे, निळोबरायासारखे असे 14 टाळकरी तुकोबऱ्यांना फक्त पाहू शकतात दृष्टीने. आणि 14 रत्न आहेत. एकीकडे तुकोबऱ्यांचे 14 टाळकरी आणि दुसरीकडे ज्ञानोबऱ्यांना ज्ञान शिकवणारे 14 रत्न म्हणजे ताटीचे 14 भंग. विठाला विठाला परमार्थामध्ये हा समन्वय परमार्थिक सत्तेतला समजून घेणं फार महत्वाचं आहे. हा समन्वय जर आपल्याला समजला तरच काहीतरी परमात्म्याची काहीतरी समजूत झाल्यासारखं आहे. काही गोष्टी समजून द्याव्या लागतात, काही समजून घेत जाव्यात आणि काही गोष्टीची समज असते. विठाला विठाला महाराज, तुम्ही आमच्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आलात, पण एकीकडे तुम्ही असं बोलतात जन्म नाही रे, आणि दुसरीकडे उपजून या पुढती येऊ म्हणतात. आम्हाला जरा शंकाच वाटते महाराज. महाराजांनी सांगितलं अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुच्यत्या शापिंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. संसार करत असताना संसारिकाची सार वृत्ती, प्रपंच करत असताना प्रपंचाची सार वृत्ती आणि परमार्थ करत असताना परमार्थिकाची सार वृत्ती शिल्लक राहिली तर ती उपासना आहे. आणि संसार करत असताना संसारिकाची आसार वृत्ती, प्रपंच करत असताना प्रापंचिकाची आसार वृत्ती आणि परमार्थ करत असताना पैशाची पाकिटाची ही आसार वृत्ती जर शिल्लक राहिली तर तिचं नाव आहे वासना. अशी वासना पुन्हा जन्माला येते पण जगाच्या सुखाला कारण ठरत नाही. आणि संतांची वासना शिल्लकच राहत नाही, शिल्लक राहते ती उपासना. आणि उपासना शिल्लक राहिल्यानंतर उपासक म्हणून पुन्हा जन्माला येऊच शकतो. विठाला 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 विठाला. नाही नाही, याच अभंगामध्ये आम्ही असं बोलतो असं नाही. एकीकडे डावा हात छातीला लावतो आणि मग दुसरा हात भगवंताकडे करतो. ते देवा घेईन मी जन्म याजसाठी, देवा मी जन्म याजसाठी, देवा मी जन्म याजसाठी, देवा मी जन्म याजसाठी, देवा तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया. महाराज, जन्म घेण्याचं ठरलंय, जन्म घेण्याचं ठरलंय, पण जन्म कशासाठी घ्यायचं हे ठरलं नाही. जन्माला यायचं ठरलंय, घेईन मी जन्म घ्या,
तुझी चरणसेवा साधावया, पण माझी चरणसेवा फक्त एक प्रकारची नाही, श्रवणाची चरणसेवा, वंदनाची चरणसेवा, आत्मदेव निवेदनाची चरणसेवा, दास्यत्वाची चरणसेवा, अशा 9 प्रकारच्या माझ्या सेवा आहेत. त्यापैकी तुम्ही कोणती सेवा करणार? हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, नाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी. आता सांगितलं. पैसे घेऊन आलाय ग्राहक दुकानामध्ये, फक्त वस्तूकडे पाहतोय. अरे काय पाहिजे? थांबा. अरे काय पाहिजे? थांबा. अरे बाबा दुकानामध्ये आलास, काय पाहिजे? ज्ञानेश्वरी पाहिजे का? गाथा पाहिजे का? ज्ञानोबाने दुकान टाकलेलं आहे, तुकोबराचे दुकान आहे. तुम्हाला जे पाहिजे, महाराज ज्याची जशी अवस्था त्याची तशी व्यवस्था. जशी अवस्था असेल तशी त्याची व्यवस्था होत असते. मग महाराजांना सुद्धा विचारलं, महाराज तुम्ही जन्माला येण्याचं ठरवलंय, पण जन्माला कशासाठी यायचं ते सांगितलं नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं, नाही नाही, आता माझी अवस्था अशी झालेली आहे का जगाची ही व्यवस्था मी पाहिली. वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. जगाची मी व्यवस्था पाहिली आणि नंतर मला या जगाची ही व्यवस्था पाहून मला दुःख झालं. आणि हे दुःख झाल्यानंतर हे जगाचं दुःख नाहीसं करण्यासाठी मी साधन निवडलं. काय साधन निवडलं? काला खाओ दही भात साधन निवडलं. पण साधन निवडल्यानंतर काही साधकांनी शंका उपस्थित केली, महाराज आमच्या सुखासाठी तुम्ही साधन निवडलंय. काय साधन निवडलंय? काला खाऊ दही भात हे साधन निवडलंय जगाच्या सुखासाठी. महाराज कसं साधन आहे? उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये, गोदावरीच्या तीरावर गाव आहे, भरपूर पाणी आलं, ते गावाला थोडंसं गावामध्ये पाणी घुसू नये एखाद्या गावात, पण पाणी घुसलं. पाणी घुसल्यानंतर त्यांचं संसार उपयोगी जे काही वस्तू आहेत त्या संपूर्ण पाण्यामध्ये वाहून गेल्या. मग त्यांना सरकार, तहसीलदार, बाकीचे गावं काय करतात? मदतीचा हात देतात. पण कधी? त्यांच्याजवळ काही नाही राहिल्यानंतर. तसं संतांनी विचार केला, हे संपूर्ण जग दुःखी झालंय, याचा अर्थ सुख प्राप्त करून देणारं साधन या जगाजवळ राहिलं नाही. सुखाच्या प्राप्तीचं साधनच राहिलं नाही. आता यांना साधन दिल्याशिवाय ते या साध्यामध्ये सुखी होणार नाहीत. म्हणून महाराजांनी साधन निवडलं, काला खाऊ दही भात. दुसरं सांगतो, एखाद्या गावामध्ये दुःख होऊ नये, पण एखादं मोठं जर दुःख झालं, कर्तव्य कर्म राहिल्यानंतर जरी झालं, तर सगळे गावचे लोक त्या घरी जातात स्वतःची भाजी भाकर घेऊन, आणि आपली भाजी भाकर सोडतात, त्यांचं ताट करतात, आपलं ताट करतात, आणि एकत्रित येऊन भोजन करतात, जेवण करतात. कशासाठी? 4 दिवस आपण त्यांच्याजवळ गेलोत का त्या दुःखातून तरी ते थोडेसे सावरतील, हा त्यामागचा उद्देश आहे. तसं महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही काला खाऊ दहीभात हे साधन निवडलंय, आमच्या घरी काय काला नाही का? महाराज म्हणले, तुमच्या घरी काला नाही, तुमच्या घरी काला किता झालाय? म्हणले आमच्या घरी काला आहे. म्हणले ते काला नाही, काला किता झालाय पक्का. मग एक करा ना, तुम्ही इथं येऊस तर आम्हाला तिथंच घेऊन जा ना. म्हणले मग तुम्हाला जर तिथं यायचं असेल तर मरा. इथं मरव तर कोणाला वाटत, आणि मेल्याशिवाय तर वैकुंठाला जाता येणार कोणालाच मरू वाटत नाही. दवाखान्यामध्ये गेला तरी म्हणतो सगळं का जायना, पण मी जगलो पाहिजे. म्हणजे मरू कोणाला वाटत. एखाद्याला म्हणला मर तिकडं म्हणलं तरी वर्षभर माणूस बोलत नाही. म्हणजे मर म्हटलं तरी आवडत नाही, आणि मरायचं कधी आवडेल?
मग विचारलं महाराज हे करा ना. तिथं काला करू आपण, आम्हाला घेऊन जा. महाराज म्हणले तुम्ही जर मेलात तर तिथं येता येईल असं नाही. ज्यांचं पुण्य शिल्लक आहे तेच तिथं येतात. आणि तुमचं सगळ्यांचं पुण्य शिल्लक आहे असं मला वाटत नाही. कारण तुमचा संसार जर पाहिला तर गावरान गाय सोडून जर्सी गाय जास्त आहे आता. तुमचा संसार पाहिला रामकृष्णारी 12 वाजेपर्यंत गावच सोडित नाही. तू उठतो पार दुपारी 10 वाजता आणि तिथून पुढं पूजा कशी व्हायची? नाही 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 नाही, हे जीवाकडून अशक्य आहे. म्हणून महाराज म्हणले मी स्वतः येतो. महाराज आले आणि साधन निवडलं काला खाऊ दही भात. विचारलं महाराज इथं आलात तुम्ही, काल्याचं साधन निवडलंय, पण एक करा ना. हा काला तुम्ही जर तिथं केला असता तर काय झालं असतं? महाराज म्हणले आपण काला तिथं केला असता, पण काला संतांच्या सहवासामध्ये करावा लागतो. म्हणून ज्ञानोबऱ्यासारखे संत, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ मृत्यूलोकामध्ये आहे, वैकुंठात नाही. वैकुंठितो वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो कैसे नाही. ऐसे संतजन, ऐसे संतजन म्हणजे कैसे संतजन. ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ऐसे संतजन वैकुंठी नाही. ऐसे संतजन, ऐसे हरिदास सांगा महाराज. ऐसे संतजन ज्ञानोबऱ्यासारखे, तुकोबऱ्यासारखे, सोपानदेव, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई असे संत तिथं नाहीत. आणि नामघोष सांगा कोठे? आता हे प्रमाण जर तुम्हाला आठवलं तर मग मी म्हणून खास नेवासा तालुका आहे. ऐसा नामघोष म्हणजे कैसा नामघोष? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कैसा नाम घोष, ऐसा नाम घोष तिथं नाही. कसा? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. ऐसा नाम घोष. त्या नामघोषाचं स्वरूप सांगा ना. माझा ज्ञान राजा, कोणालाही तो माझा वाटतो. तो वैकुंठामध्ये सगळ्यांना माझा वाटणार नाही, कारण तिथं सगळे पुण्यवानच आहेत, सगळे विष्णुगणच आहेत. ते सगळ्यांना वाजे वाटणार नाहीत, कारण ते त्यांच्या भावकीतले आहेत महाविष्णूचा. त्यांना ते सगळ्यांना ते वाटणार नाही. जिथं केळीच्या बागा आहेत ना तिथं केळाची किंमत 0, जिथं नारळाची जास्त नारळा तिथं नारळाची किंमत 0. तसं महाराज तिथं काय कोणाची किंमत कोणाला राहणार नाही. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. हे दुसरा महिमा आहे, हा दुसरा नामघोष आहे. आणि तिसरा नामघोष फक्त इथंच होऊ शकतो. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तिरो. कुठे सांगा कुठं असं आहे का? ते फक्त इथंच आहे. इथं कसं आहे? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि ऐसा नामघोष सांगा कोठे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कुमार गोपाल 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 कुमार चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवे केले गोकुळी उच्चारावे चरित्र ते रांगत रंगणी चोरी तो लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देते घराणी यशोदे साजनी दैदुद भक्षुनी तमाल निले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा आळवा तळवे तळ हात टेकेत डाव्या गुडघ्याने रंगत रंगणी रंगणात तोम्या देखील असे येदसे चरित्र केले आणि काय चरित्र केलं त्याचा उच्चार करावा महाराज वारकरी संप्रदायामध्ये पहिला काला जर कोणी केला असेल ना तर तो कृष्णाने केला कुळ हे पावन कृष्ण नामे पहिला काला कृष्णाने केलेला आहे आणि कृष्ण कुळामध्ये पहिले संत ज्ञानोबा आहे विठाला विठाला सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन रनिवा घर केले काय करुसये सावळे गोवित बाप रखुमादेवी वरू सावळी प्रतिमा मने मनी क्षमा एक झाले काय करुसये सावळे गोवित विठाला भगवंताने 2 वेळेस दर्शन दिलेलं आहे रांगताना दर्शन दिलं आता रांगताना दर्शन दिलं बाळकृष्ण म्हणून आणि गोधने राखताना दर्शन दिलं गोपाळ कृष्ण म्हणून विठाला महाराज पहिल्यांदा दर्शन दिलं मांस वंशाचं आणि दुसऱ्यांदा दर्शन दिलं विद्यावंशाचं विद्यावंशाचं दर्शन दिलं सांदीपनी ऋषीच्या सानिध्यामध्ये आणि मांस वंशाचं दर्शन दिलं गोकुळामध्ये विठाला स्वकीयाला दर्शन दिलं स्वातंत्र्याचं आणि परकीयाला दर्शन दिलं सामर्थ्याचं विठाला आता गोकुळामध्ये दर्शन दिलं ते काय सहजासहजी दिलं का प्रत्येक गोकुळावासियाला दर्शन दिलं भगवंताने पण कधी रांगता 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 दर्शन माणूस देतं कोणाला बी एखादं लेकरू जर मांडव घेतलं तर दर्शन देतं का नाही दर्शन देतं पण ते कोणालाही देत नाही ज्याच्यावर जास्त माया आहे त्यालाच कोणाला असं वाटलं ना घ्या हे मुलगा घ्या ना पण त्याला काय लेकरा बाळाचे काय त्याचं प्रेम नसतं काय नसतं पण देवाला कळतं याने मला घेतलंय बरं का पण हे पुतना मावशीच्या पार्टीचं आहे असं म्हटल्यानंतर मग ते शेवटी मग ते देवाचाच वारा आहे तो मग महाराज ते मोकळ्या मनाने काम करतो तो ते 1 नंबरचं बस त्याला 2 नंबरचा असतो त्याच्यामुळे 1 नंबरचं काम करून टाकतो कृष्णाने सुद्धा तसंच केलं महाराज भगवंताच्या वाड्यासमोरच प्रभावती नावाची गवळण होती त्या प्रभावती नावाच्या गवळणीच्या वाड्यासमोर लवकर पाठे उठायची ती जसं आळंदीला गुरुवारी लवकर लोक झोपत नाहीत आळंदीमध्ये जे साधक आहेत ना ते गुरुवारी झोपतच नाहीत कारण माऊलीने समाधी गुरुवारी घेतलेली आहे पंढरपुरामध्ये सुद्धा गोपाळ कृष्णाच्या मंदिरामध्ये म्हणजे गोपाळपूर या ठिकाणी जेव्हा भगवंत आले तेव्हा वार होता बुधवार काय संगती आहे निर्गुण निराकाराचा वार आहे बुधवार आणि सगुण साकाराचा वार गुरुवार विठाला पंढरपुरामध्ये जसं बुधवारी तसा जर विचार केला
रामाचाही जन्माचा वार बुधवार, कृष्णाचाही जन्माचा वार बुधवार, आणि पंढरपूरला विठ्ठल आले तोही वार, आणि माझा पण बुधवारच आहे. विठाला विठाला ओ भगवंत सुद्धा विचार करत राहिले. काय सांगावं म्हणी, काय नवल घडलं. महाराज नवलच घडलं. 8 वर्षाचे भगवान. आपल्याकडे असा इतिहास आहे, 5 वर्षाचा मुलगा 6 वर्षाचा होतो. पण काय नवल घडलं महाराज. नवल कोणाबद्दलही घडत नसतं. ज्याच्यामध्ये नाविन्य आहे त्याच्या बाबतीमध्ये नवल घडत असतं. महाराज सांगा ना, नवल घडलं, नवल घडलं, नवल घडलं. काय नवल घडलं. 8 वर्षाचा कृष्ण 5 वर्षाचा झाला. 5 वर्षाचे माझे बालक. अहो जिच्या पोटामध्ये राहिला तिला तो आई म्हणत नाही. देवकीच्या पोटामध्ये राहिला पण तिला आई म्हणत नाही, आणि जिच्या पोटामध्ये राहिलाच नाही तिला आई म्हणतो. म्हणे यशोदेशी माता. यशोदेला माता म्हणणारा एवढा सोपा आहे का. अनंत ब्रह्मांडे हरी हा बालक घरी नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा, विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी. कडेवर घेती तुका म्हणे नटधारी, भोग भोगोने ब्रह्मचारी. हा हे त्याचं अवदार्य आहे. आणि एवढं अवदार्य असून तो यशोदेला आई म्हणतो. यशोदेला आई म्हणतो म्हणजे नेमकी यशोदा काय गरीब आहे का. यशोदा गरीब नाही. यशोदेची श्रीमंती पहा. 9 लाख गाया गडी, कवतुक पाहे नंदाराणी, भरुनी डोळा हरी तू खायबा साकर लोणी. एवढी श्रीमंती यशोदेची होती. उगच कोणाला नंद पदवी नसती. नंद पदवी त्यांनाच असते ज्यांच्या घरी 9 लाख गाया आणि 9 लाख गुरखी, त्यांनाच नंद पदवी. म्हणून म्हणे यशोदेशी माता. विठाला विठाला पण एवढा मोठा असून सुद्धा अगं आई मी तुला आई म्हणतोय. जर मी 8 वर्षाचा होतो, जर 9 वर्षाचा झालो असतो ना तर चांगलं झालं असतं. पण तू उगच मला 8 वर्षाचं काय केलं आणि बारीक केलंस ना. आता मग पा मी बारीक झालो काय काय करतोय. तू आता मला म्हणला ना बारीक होय. एखाद्या जण म्हणलं ना त्यांची गरीब परिस्थिती, मला गरीब म्हणतो. जमत नाही. एखाद्याला नाही जमत. गरीब माणसाला जर गरीब म्हणलं ना तर त्याला राग येतो. एखाद्या श्रीमंताला म्हणलं ना गरीब आहेत, हा 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 मी गरीबच आहे, तेवढं खूप पिवळ्या कुपनामध्ये मग नाव घ्या. अण्णासाहेब गरीब. श्रीमंताला म्हणलं ना हे गरीब आहेत, हा मी गरीब आहे, कुपनामध्ये नाव घ्या. हो बरं, गरीबाचं नाव कुपनात. आणखीन दुसऱ्या वर्षी आले का गरीब, हा मी गरीबच आहे, तेवढं ना आरोग्य खात्यामध्ये फाईल बनव 10 लाखाची. देव असा भारी आहे महाराज. कुपनामध्ये नाव देतो, कुपानं घरी देतो, पण याला चपाती खायचीच नाही, याला साखर होती. देव याचा आरोग्य खात्यामध्ये भली मोठी फाईल बनवतो 1 कोटीची. हा रोग असा देतो 10 कोटीचा. 10 कोटीचा रोग देतो आणि 1 कोटी पाठवून देतो. मग पहा गरीब व्हायचंय का. म्हणले गरीब नाही व्हायचं. आता आम्ही गरीब नाही. तसं महाराज म्हणले आता मला तू गरीब केलंस ना, मला छोटं केलंस ना, पण सांगू का देवाला मोठा आवडत नाही, देवाला खोटा आवडत नाही, देवाला लहान आवडतो. लहानपण देगा देवा, देवाला लहान आवडतो. आणि तुका म्हणे जाण व्हावे लहानाहून लहान. आणि देव छोटे झाले पण खोड्या मोठ्या केल्या. काय काय केल्या. येणे माझे कवाड उघडी. अगं ये यशोदे जरा दार उघड. सकाळ सकाळ जरा मंथन चालू होत. दार उघडलं तिने. मोठ्याच्या घराला कितकं दारं असतात, सगळ्या बाजून दारं असतात मोठ्याच्या घराला. गरीबाच्या घराला एकच दारं असतं सूर्यकुंड. यांच्या कुंकुनं असतात. पूर्वे ऋग्वेद नमः, पश्चिमे यजुर्वेदाय नमः,
दक्षिणे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः. मोठ्याला कितकं घरं असतात आणि कितकं दारं असतात. काही पुण्याचे दार, काही पापाचे दार. विठाला 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 विठाला. विचारलं महाराज, दुसरी गवळण आली, काय केलं माझ्या कृष्णाने? अगं काय सांगू, बलराम दादाला घेऊन आला, येणे माझे शिंके वो तोडिले, येणे दह्या दुधाचे बक्षिले, आणि लवंडिले ताकाते, आणि ताकाचं लवंडून दिलं आणि निघून गेला. ही गवळण जात नाही घरानं सांगून तर दुसरी लगे पाठीमागून आली, अगं यशोदे दार उघड. कसं तरी तिने दार उघड, पहिली काढून दिली, लगे दुसरी मागून आली. तिने सांगितलं, एक कर बाई, तुझा जो कृष्ण आहे ना आम्हाला पूर्ण कळालाय. आवरी आवरी आपुला कान्हा, नासियेल्या मोच्या सुना. लगेच उत्तरे कोण तिसरी गवळण आली. दुसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, ही गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तू जाताना, कुठवर सोसू धिंगाणा. एक गवळण लय भारी होती, हुशार होती. ती अगदी जवळ आली, म्हणले यशोदे दार उघड, यशोदे दार उघड. कसं तरी दार उघडन का ग? हा, कवाची मी दार वाजी ते दार उघडी ना, काय करीत होती? अगं म्हणली, तुम्हाला माहित नाही का मी काय करीत असते? मंथन ग मंथन ग बाई मी करीते ग मंथन ग. अगं मी दह्या दुधाचं काय करीत होते? मंथन करत होते. असं ना, तू चांगली संसाराला लागली आणि आमच्या संसार मोडायला निघली का? तू तुझ्या संसाराला लागली ना आमच्या संसार मोडी ती का? अगं काय झालं बोल ना, काय झालं बोल ना. बोलायसारखं राहिलं नाही. तुम्ही लपून हरीचा भवरा ग, तुम्ही नाना प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदेने एकच सांगितलं, कृष्णा प्रत्येक व्यक्ती जर खोड्या करण्यासाठी या ठिकाणी आले, दुसरी अशी एक हुशार गवळण म्हणली, आता एकेकीने जाऊन सांगायचं नाही, सगळ्या गोकुळातल्या गवळणी तिने एकत्रित केल्या. आण या गवळ्याची ती गवळण होती. सगळ्यांना एकत्रित केलं, म्हणली चला. आणि जेव्हा तिने मोर्चा काढलाय नंदाच्या घरी आणि निवेदन केलं, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रहावे का जावे. सगळ्या गवळणी तिथं आल्या आणि यशोदेच्या नंदबाबाच्या वाड्यावरती चिकटवलं, यशोदे कृष्णाला सांगावे. एक तर कृष्णाला सांगावे आणि नाही सांगितलं आम्ही गोकुळ सोडून जायला तयार झालो. लगेच यशोदेने कृष्णाला हाक मारली, कन्हैया इकडे ये. शेवटी त्वमेव माता, उपनिषदाचा पहिला नियम आहे, मातेला आदेश. हाक मारल्याबरोबर कृष्णाने बलराम दादा आले आणि आल्यानंतर विचारलं, अगं आई कशाला बोलवलंस, एवढा मोठा आदेश केलास? नाही इकडे. असा तुझ्याबद्दल सगळ्या गोकुळवासियांची खोडी आलेली आहे आणि नाहीतरी त्यांचं म्हणणं असं आहे, तया विनये नासी नव्हे दुसरिया आईसी. गोकुळामध्ये कोणती खोडी झाली ती कृष्णाशिवाय होत नाही, असं सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलाय. आणि त्यांनी असं सांगितलंय, जर तू खोडी नाही सोडली तर आम्ही गोकुळ सोडून जाणार आहेत. म्हणले, आई मी तुला तेव्हा सांगत होतो मी 5 वर्षाचं नको नको, पण तूच म्हणली ना 5 वर्षाचं होय, मग मी 5 वर्ष झाल्यानंतर मग मी 5 वर्षाचंच काम करणार. अगं आई मग मी आता काय करू, काय करू? उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, सवे घेवणी गोधना, सवे घेवणी गोधना, घेवणी गोधना, सवे घेवणी गोधना, सवे घेवणी गोधना, सवे घेवणी गोधना. उद्या राणामध्ये जायचंय. अगं आई तुला काय वाटतं का? काय झालं रे कन्हैया? अरे मी देवकीच्या पोटामध्ये राहिलो. देवकी काय सोपी काय? जिच्या पोटी देव जन्माला येऊ शकतो, काय तिचं पुण्य आहे? तरी मी तिला आई म्हणलो नाही आणि मी तुला आई म्हणतोय आणि तू मला रानात हाकून देते. त्याच्यासाठी मी तुला आई म्हणत होतो का? नाही कृष्णा, जावं लागेल. रांगण्याचं कार्य, रांगण्याचं पुण्य संपलं, आता गोधने राखण्याचं पुण्य उदयाला आलंय, तुला जावं लागेल. अगं आई मला एकट्याला पाठवतेस होय? मग कोणाकोणाबरोबर जायचंय बरं? तुला कोण कोण पाहिजेत
या गोकुळामध्ये तुला कोण कोण पाहिजे त्यांना घेऊन ये. माझे गडी कोण कोण माझे गडी कोण भिन्न या तुनी. आणि माझे गडी कोण कोण आहेत? पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, बलराम दादा, सगळ्यांना भगवंताने सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रान. भगवंताने पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या सगळ्यांना सांगितलं. शेवटी मित्राचं नातं आहे, मित्राच्या नात्यामध्ये काही आव जाऊ नसतं. देव म्हणले अरे अरे हा शब्द उगाच आला नाही, समन्वय आहे म्हणून. अरे का रे समन्वयामध्ये होतं म्हणून भगवंताने तसा शब्द वापरला. अरे सर्वांनी यावर का गाया घेऊन? भगवान आम्ही आलोत गाया घेऊन. अरे गाया घेऊन येऊ नका, शिदोरी घेऊन या. गाया बी आणल्यात, शिदोऱ्या पण आणल्यात. आणि आल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यासमोर सर्व गोपाळांनी आपापल्या गाया सोडलेल्या आहेत. आणि गाया सोडल्यानंतर भगवंताला उठवण्यासाठी भगवंताच्या वाड्यामध्ये बलराम दादा गेलेले आहेत. आणि बलराम दादा गेल्यानंतर बलराम दादाने आपला उजवा हात भगवंताच्या मानेखाली घातलेला आहे. भगवान काल काय सांगितलं होतं? म्हणले ना गाया घेऊन या. आम्ही गाया घेऊन आलोत, शिदुऱ्या घेऊन आलोत, तुम्ही उठा ना. भगवंत उठलेले आहेत. आणि भगवंत उठल्यानंतर त्या वाड्यामध्ये जे घंगाळ होतं त्या घंगाळामध्ये पाणी टाकलेलं आहे, गुलाबजल टाकलेलं आहे, नाना प्रकारच्या फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. देव तांब्या घेऊन सर्व गोपाळांनी भगवंताला स्नान घातलेलं आहे. विठाला विठाला काय सांगावं? कोणी चंदन लावितंय, कोणी उटी लावितंय, नाना प्रकारच्या सुवासिक भगवंताच्या शरीराला लावलेले आहेत. आणि लावल्यानंतर भगवंत एवढे सुंदर दिसत आहेत, एवढे सुंदर दिसत आहेत. कृष्णे वेदिली विरहिणी बोले. एवढे भगवान सुंदर दिसत आहेत का सांगूच नका. पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा, असा भगवंत सुंदर दिसत आहेत. आणि लगेच यशोदेने सांगितलं, कृष्णा थांब थांब थांब, आता तुला काय कोणाच्या घरी जायचं नाही रांगोळीवर मुतायसाठी. तुला आता गाया वळण्यासाठी जायचंय. मी सांगेल तो पोशाख घाल, तुला दृष्ट लागण्याची दाट शक्यता आहे. तुला काय लागेल? दृष्ट लागेल. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, ओवाळी ते लिंब लोण तुझी ओवाळी ते काया, आज वंदू तुझ्या पाया तुला माझ्या पंढरी राया. नाही 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 बबड्या, तुला दृष्ट होईन इकडे. अगं आई मला दृष्ट होईन, मग मी काय करू? मी काय करू? मग एक कर, तुझ्या हातामध्ये मी काळा दोरा नाही बांधणार, पण तुझ्या खांद्यावर मी घोंगडी देते. खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी, गाया चारी तसे धेनू सावळा जग जेठी, राधे 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 मुकुंद मुरारी, खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी. आणि खांद्यावर घोंगडी दिली. कृष्णाला माझ्या दृष्ट लागू नये, काळी घोंगडी खांद्यावर दिली, हातामध्ये काठी दिली आणि मोर पिसारा दिला आणि सांगितलं, इकडे. सगळ्या गोपाळांनी पाठीमागे पाहिलं. नाही नाही तुम्ही नाही, बलराम दादा. आणि बलराम दादाला पाठीमागे बोलवलं. इकडे हातामध्ये घे. काय आई? याच्यामध्ये शिदुरी दिलेली आहे, लोणी, आणि याच्यामध्ये दिलेले साखर. साखर आणि लोणी ही शिदोरी माझ्या कन्हैयाची आहे आणि घेऊन जा कुंजवनामध्ये. हा ठीक आहे ठीक आहे. इकडे शिदोरी दिली, पण दुसरं सांगते, मी अजून माझ्या मुलाला कोणाबरोबर पाठवलं नव्हतं बलराम दादा, तुझ्या बरोबर मी पाठवलंय. इकडे तुझ्या कानामध्ये सांगते, जवळच रहा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, प्राण माझा, प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. माझ्या कृष्णापासून दूर जाऊ नका बरं का, आणि जवळ राहा त्याच्या, तो माझा प्राण आहे. आणि सगळ्यांनी गाया सोडलेल्या आहेत. भगवंताने सुद्धा भगवंताच्या गाया सोडलेल्या आहेत.
आणि नंदबाबाच्या वाड्यापासून गाया जरा दूरवर गेलेल्या आहेत. विठाला 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 गाया सोडल्यानंतर सांगितलं आता पुन्हा या गोकुळामध्ये यायचं नाही बरं का. हे बलराम दादा, आता पुन्हा गोकुळामध्ये यायचं नाही, आता आपण पुन्हा गोकुळामध्ये येणारच नाहीत. लगे बलराम दादा रडायला लागले. देवा, हा पुन्हा गोकुळामध्ये यायचं नाही, तुम्ही जर या गोकुळामध्ये आला नाही तर मग आम्हाला कोणी आहे का. कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, असं देवा का केलं बरं. नाही 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 नाही, पुन्हा आपल्याला येता येणार नाही. फक्त गोकुळामध्ये मला 14 वर्ष राहायचं होतं, कारण राम अवतारामध्ये सुद्धा वनवास 14 वर्षाचाच होता. 14 वर्षामध्ये मी वनवासामध्ये असताना नाही मला कोणाला दर्शन देता आलं, म्हणून मी त्याच्यापैकी 2 खंड केले. जसं ज्ञानेश्वरीचे 2 खंड आहेत, पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत आणि 9व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. हे जसे पूर्वखंड आणि उत्तरखंड आहेत तसे सुद्धा मी दर्शनाचे 2 खंड केले. राम अवताराचं दर्शन मी रांगताना दिलं आणि कृष्ण अवताराचं दर्शन मी आता गोधने राखताना देणार आहे. अबक दुबक तिबक पोरा तिथून खेळ मानू, प्रकारचे खेळ खेळून झाल्यानंतर भगवंताने सांगितलं आता ज्या कुंजवनामध्ये आपण आलेलो आहोत ते क्षेत्र मात्र गोपाळांचं आहे. आणि गोपाळांच्या क्षेत्र हे ओळखायचं कसं. ज्या ठिकाणी गुरुकुल आहे, ज्या ठिकाणी विद्या अभ्यासाचं अध्ययन आणि अध्यापन आहे, त्या ठिकाणी सांदीपनी ऋषी आहेत. आणि सांदीपनी ऋषीच्या गुरुकुलमध्ये आपण आलेलो आहोत. कुंजवनामध्ये सर्व गाया 9 प्रकारच्या गाया आहेत. 9 प्रकारच्या भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या गाया आहेत. आणि त्या क्षेत्रज्ञाजवळ आल्यानंतर, अधिष्ठानाजवळ आल्यानंतर त्या भक्तीने तृप्त झाल्या, ज्ञानाने तृप्त झाल्या, काही वैराग्याने तृप्त झाल्या, काही तपाने तृप्त झाल्या, काही जपाने तृप्त झाल्या, काही ध्यानाने तृप्त झाल्या. जपाने, तपाने, ध्यानाने, साधनेने, ज्ञानाने, वैराग्याने, भक्तीने तृप्त झालेल्या गायी. आणि त्या गायीचं पालन करणारा जो गोपाल आहे, जो इंद्रियांना ताब्यात ठेवतो, तो गोपाळ आहे. आणि भगवान तुमची जर कृपा झाली तर संपूर्ण इंद्रिय आमच्या ताब्यात राहतील. आणि तुमची जर कृपा नाही झाली आम्ही इंद्रियांच्या ताब्यात जाऊ आणि इंद्रियाकडून आम्हाला सर्वात जास्त मार बसेल. आमचं आयुष्य आणि भविष्य शिल्लक असून सुद्धा आम्हाला जगता येणार नाही. आम्ही अगणित प्रकारचं आम्ही दुःखात जाऊ. म्हणून भगवान तुका म्हणे आता तो राख मनेरी. मनेरी ही जी गाय आहे, ही मनरूपी जी गाय आहे, भगवान हिला येसन घालायची का मोरखी घालायची का पायखोटी घालायची ही तुम्हीच करू शकतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं तसं जर तुम्हाला वाटत असेल तर एक करा. गाया चरून स्तब्ध झालेल्या आहेत, आपल्यालाही भूक लागलेली आहे. कोणाला प्रारब्धाची भूक, कोणाला संचिताची भूक आणि कोणाला क्रियमानाची भूक. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. प्रत्येकाला सांगितलं कोणाला कोणाची भूक लागलेली आहे. जशी ज्याची भूक असेल तशी त्याला मी शिदुरी देणार. आणि म्हणून एक करा, जशी आपापली शिदुरी असेल, कोणाची गुणाची आहे, कोणाची सत्वाची आहे, कोणाची रजाची आहे, कोणाची तमाची आहे. नाना प्रकारच्या शिदुरी आहेत. पिंडे पिंडे मतिर भिन्ना. ज्याची जशी शिदुरी असेल प्रत्येकाने आपापली शिदोरी माझ्या मांडीवर आणून टाका. भगवंताच्या खांद्यावरची घोंगडी होती, ती घोंगडी भगवंताने अर्धी केली आणि उजव्या बाजूला त्याच्या दशा केल्या. उजव्या बाजूला त्याच्या दशा करून प्रत्येक गोपाळांची शिदोरी घेतली आणि त्यामध्ये टाकली. आणि बलराम दादाला सांगितलं, हे बलराम दादा, यशोदेने माझ्यासाठी काय शिदोरी दिली. बलराम दादा धावत आले आणि धावत आल्यानंतर सांगितलं, भगवान मातेनं लोणी आणि साखरेची शिदोरी दिलेली आहे, घेऊन ये. स्वतःच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये लोणी घेतलेलं आहे आणि डाव्या हातामध्ये साखर घेतलेली आहे. भगवंताने दोन्ही एकत्रित करून गोपाळांच्या शिदोऱ्यामध्ये आपली स्वतःची शिदोरी टाकली. ईश्वराचं ईश्वरबिंब जीवाच्या जेव्हा सत्तेमध्ये येतं तेव्हाच त्या ठिकाणी काला होतो. त्याच काल्याला जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होतात. जीवाची शिदोरी आणि भगवंताची ब्रह्मज्ञान शिदोरी एकत्रित केली आणि एकत्रित केल्यानंतर भगवंताने दोन्ही हाताने काला केला. सगळ्या गोपाळांच्या तोंडाला पाणी सुटलं. असं वाटायचं मला देईन, मला देईन. कोणाला वाटायचं मला मिळेल, मला मिळेल. भगवंताने असा काला केला दोन्ही हाताने आणि केल्यानंतर जो बोटाला लागलेला होता तो असा केला
आणि याचा एक गोळा तयार केला भगवंताने, असा सुंदर गोळा तयार केला. आणि सुंदर गोळा तयार करून भगवंताने त्या शुद्धरीवर ठेवला, वर ठेवला. कोणाला असं वाटायचं भगवंताने माझ्या तोंडात बोट घालावा. लहानपणी माणूस तोंडात बोट घालतो. कोणाला असं वाटते भगवंताने तोंड माझ्या बोटात द्यावा. पण नाही, भगवान म्हणले तसं नाही. प्रत्येकाला ही शिदुरी द्यायची, पण ज्यांची श्रद्धा आणि ज्यांचा विश्वास असेल त्यांनाच हा प्रसाद मिळेल. जीवाला मिळतो तो प्रसाद आणि देव देतो तो महाप्रसाद. पण हा जो महाप्रसाद आहे विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीमध्ये भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. स्वतः पंढरीनाथ प्रसाद देतेत. सगळ्या गोपाळांना सांगितलं कोणाकोणाला प्रसाद पाहिजे, म्हणले प्रसाद नको आम्हाला महाप्रसाद पाहिजे. म्हणले महाप्रसाद पाहिजे ना, झाका म्हणले डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले आणि भगवंतानी जी शिदुरी होती ना, गाठ नाही मारली त्या घोंगडीची, असं एकत्रित केले आणि त्याचे 4 कोपरे धरले आणि आपल्या हृदयाजवळ लावले. म्हणले चला सगळ्यांनी डोळे झाका. सगळ्या गोपाळांनी डोळे झाकलेले आहेत. आणि डोळे झाकल्यानंतर भगवंतानी सांगितलं चला सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये आपण आलोत. क्षेत्राचं क्षेत्रज्ञाशी आणि क्षेत्रज्ञाचं क्षेत्राशी, जीवाचं ब्रह्माशी आणि ब्रह्माचं जीवाशी. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहेला साधने आजीवो सामरावती. काला पहावयास येती. आणि सगळे या ठिकाणी काल्याचे आसे देवजळी झाले मासे. सगळे एकत्रित आलेले आहेत. फक्त काला देण्यासाठी आपल्याला भगवंताला दंडवत करायचंय. बेब्रदवेनुम जठर पठयो शृंग बेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुणम कवलम तलफलान्यम गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरून हासयन नर्म विस्वय स्वर्गे लोक मिषती बुभूर यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल